नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 6 हे खरे खरे व्हावे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. एक आहे 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? उत्तर, कवयित्रीला हवेवर स्वार होऊन अवकाशात पक्ष्यासारखे फिरावेसे वाटते. हा प्रश्न, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? उत्तर, कवयित्रीला पहाटेच्या वेळी दवबिंदू होऊन गवतावर उतरावेसे वाटते. प्रश्न ई, धुके बनवून कवयित्रीला काय करावेसे वाटते? उत्तर, धुके बनवून कवयित्रीला पूर्ण जग झाकून मिश्किलतेने पाहावेसे वाटते. ई प्रश्न, कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? उत्तर, सूर्यकिरण काळोखाला चिरणारा असतो म्हणून कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. प्रश्न क्रमांक 2, पुढील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. अ आहे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. तर या कल्पनेचा अर्थ दिलेल्या अर्थापैकी कुठला आहे? तर उत्तर आहे, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. प्रश्न, भास नको मज पुन्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. तर याचं उत्तर आहे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. प्रश्न क्रमांक 3, कवितेतून शोधा. उदाहरणार्थ, चंद्राशी खेळणारा भरारणारा वारा, अवकाशी विहरणारा पक्षी, गवतावर उतरणारे दवबिंदू, धरणीवर उतरणारे धुके, कर्जेचा स्रोत असणारे सूर्य, काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. प्रश्न क्रमांक 4, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. उत्तर, काळोख उजेड, उतरावे चढावे, गडद विरळ, जवळून दुरून, गडद फिकट, चांगले वाईट, दिवस रात्र, सुंदर कुरूप. प्रश्न क्रमांक 5 आहे, मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्ये लिहा. उत्तर, जर मी झाड झाले तर मी जंगलात रस्त्याच्या कडेला व डोंगरामाळावर वाढेल. मी जमिनीतून भरपूर पाणी व माझा खाऊ म्हणजे क्षार शोषून घेईन. माझ्या अंगावर फुले फळे असतील. माझे हात म्हणजेच फांद्या उंचावून मी पाखरांना माझ्या अंगा खांद्यावर बागडायला बोलवेन. पाखरांची घरटी माझ्या फांद्यावर असतील. ते बिनधास्तपणे माझ्यावर आराम करू शकतील, विसावा घेऊ शकतील. मी सगळ्यांना फुले फळे देऊन खुश करेन. उन्हातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, माझ्या पारावर बसलेल्या लोकांना मी माझी घनदाट गारेगार सावली देईल. माझ्या हिरव्यागार रूपाकडे पाहून सर्वांना प्रसन्न वाटेल. प्रश्न क्रमांक 6, हे शब्द असेच लिहा. तर हे बघा, हे शब्द पुन्हा असेच्या असे खाली लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 7, झुळूक मी व्हावे. कवी दा अ कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा. तर ही कविता तुम्हाला मिळवायची आहे आणि त्याचं वाचन वर्गात करायचं आहे. प्रश्न क्रमांक 8, ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या व त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरांत लिहा. तर हा इथे एक कडवं लिहिलेला आहे. हा ढगाचा आकार मी काढलेला आहे. यासारखेच आणखी 2 कडवे मी इथं दाखवणार आहे तुम्हाला. राहिलेले कडवे तुम्ही स्वतः लिहायचे आहे ढगांच्या आकारामध्ये सुंदर अक्षरात. ठीक आहे तर ओके. प्रश्न क्रमांक 9, कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
उत्तर, मला एक छोटीशी सुंदर नाजूक परी व्हावेसे वाटते. परी झाल्यावर मी माझ्या हातातील जादूच्या कांडीने सगळी कामे पटपट पूर्ण करेन, सगळ्यांना मदत करेन. तसेच मला एक लेखनी पेन व्हावेसे वाटते. मी माझ्या शाईच्या व टोकाच्या मदतीने पांढऱ्या शुभ्र मऊ कागदावर नाचेन. त्यामुळे सुंदर नक्षी तयार होईल किंवा कविता लिहिली जाईल. मला विमानही व्हावेसे वाटते. उंच आकाशातून उडत वेगवेगळ्या देशांत जावेसे वाटते. कधी कधी मला फुलपाखरू व्हावेसे वाटते. सुंदर नाजूक फुलांवर बसावेसे वाटते. क्रमांक 10. खालील चित्र पहा. चित्राचे वर्णन करा. तर हे बघा चित्र, याचं वर्णन मी ते खाली लिहिलेलं आहे. हे एक सुंदर निसर्ग चित्र आहे. आकाशात ढग आहेत, पक्षी उडत आहेत, डोंगरांच्या रांगेतून सूर्योदय होत आहे. सुंदर हिरवळ झाडे आहेत. एक टुमदार घर आहे. घराला कुंपण आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. सर्वत्र गवत उगवले आहे. घराच्या आसपास गर्द झाडी आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा आणि लिहा. सूर्याचा रंग सकाळच्या वेळेला पिवळसर दिसतो, दुपारच्या वेळेला पांढरा शुभ्र, सायंकाळी तांबूस आणि रात्री रंगहीन दिसतो. खालील वाक्यांत कंसातील योग्य सर्वनामे घाला. आपण, ती, त्यांनी, स्वतः. तर ह्या वाक्यांमध्ये ही सर्वनामे आपल्याला वापरायची आहेत. हसीना खेळाडू आहे. टिंब रोज पटांगणावर खेळते. तर काय येणार? ती रोज पटांगणावर खेळते. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. टिंब मुलांशी गप्पा मारल्या. तर इथे काय येणार? त्यांनी. घरातील सगळे म्हणाले टिंब सिनेमाला जाऊ. तर आपण. जॉनने टिंब चहा केला. तर स्वतः. खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. अ आहे टिंब गावाला जा. तर इथं कोणतं सर्वनाम येणार आहे? तुम्ही गावाला जा. आईने टिंब डबा भरून दिला. आईने, त्याने येईल का? तिचा, आपण. आईने तिचा डबा भरून दिला. आज टिंब खूप मजा केली. आज ती खूप मजा केली. स्वतः खूप मजा केली. आम्ही. तर इथं येणार आहेत आम्ही हे सर्वनाम. दादा धावपटू आहे. टिंब रोज पळतो. तर इथं येणार आहे तो. टिंब बाळाला मांडीवर घेतले. तर तिने बाळाला मांडीवर घेतले. मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.